मुंबई पोलिसांनी आता जरांगेंना नोटीस पाठवलेली आहे। मैदान खाली करण्याचे आदेश दिलेले आहेत। मुंबई पोलिसांनी आज दुपारी 12 पर्यंत जरांगेंना मैदान खाली करायचे आदेश दिलेले आहेत। आपल्यासोबत रुपाली बडवे जोडल्या गेलेल्या आहेत। रुपाली, आज दुपारपर्यंत जरांगेंना आंदोलकांसहित मैदान खाली करण्याचे आदेश दिलेले आहेत, काय अधिक माहिती आहे? मनोज जरांगे पाटील हे मागील 4 दिवसांपासून मुंबईमध्ये आंदोलनाला बसलेले आहेत। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी खरं तर त्यांनी सुरू केलेलं आंदोलन जे ते आंदोलनासाठी मुंबईमध्ये दाखल झालेले असंख्य जे मराठा बांधव आहेत त्यांच्या एकूण झालेली गर्दी आणि या सगळ्याच्या माध्यमातून न्यायालयाने घालून दिलेल्या ज्या अटी शर्ती होत्या त्याचं उल्लंघन झालेलं आहे आणि याच उल्लंघनाचा सध्या पुरावा देत खरं तर आता मुंबईच्या पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांची जी समिती आहे, जो कोर समिती आहे, त्या समितीला आता नोटीस बजावलेली आहे आणि लवकरात लवकर आझाद मैदान जे आहे ते रिकामं करावं अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर या नोटीसमध्ये पूर्वीच्या ज्या परवानग्या होत्या त्या सुद्धा रद्द करण्यात आलेल्या आहे। मनोज जरांगे पाटील यांचं हे जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला एका दिवसाची परवानगी होती आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मुदतवाढ करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने आणि त्यांच्या एकूणच कमिटीच्या वतीने करण्यात आली होती आणि हीच परवानगी जी आहे ती सध्या मुंबई पोलिसांनी रद्द केलेली आहे, नाकारलेली आहे आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर मराठा बांधवांनी संपूर्ण जे मैदान आहे त्या रिकामं करावं अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। मागील 4 दिवसांमध्ये सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय की आज दुपारपर्यंत जरांगेंना आपल्या आंदोलकांसहित मैदान खाली करण्याचे आदेश दिलेले आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।